नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज आपण काढणार आहोत नॅशनॅलिटी सर्टिफिकेट। कसं काढायचे तेही मोबाईल वरून फक्त आणि फक्त 33 रुपयामध्ये। तर मग याच्यासाठी आपल्याला कुठले डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत, ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा आहे, याच्यामध्ये कुठली काळजी घ्यायची, कुठल्या ऍप्लिकेशन मध्ये चुका होऊ द्यायच्या नाही, त्या सगळ्या माहितीचा व्हिडिओ तुम्हाला इथे दिलेला आहे मी। तर व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पाहत राहा आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सर्टिफिकेट लवकर येण्यासाठी एक सरप्राईज ट्रिक सांगणार आहे। तर सर्वप्रथम व्हिडिओला सुरुवात करूया। आणि इथं पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनल वरती नवीन असाल, अद्याप हे चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। नवनवीन व्हिडिओ येणारच आहेत, नवनवीन टॉपिक आपण डिस्कस करणारच आहोत। व्हिडिओला लाईक पण करा, कमेंट पण करा, तुमचे काही पॉइंट्स असतील, तुमचे काही टॉपिक्स असतील जे तुम्हाला वाटते व्हिडिओ हवा आहे ते तुम्ही मला कमेंट करू शकता। धन्यवाद मित्रांनो। तर चालू करूयात आजचा आपला टॉपिक। फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला आपलेसरकार.mahaonline.gov.in या वेबसाईट वरती यायचं आहे। तुम्हाला ही वेबसाईट माहित असेल कदाचित, आणि जर माहित असेल तर याच्यामध्ये तुम्ही आयडी वगैरे रजिस्ट्रेशन करून ठेवलेलं असेल, आणि जर तुम्ही केलेलं नसेल तर इकडे वरच्या साईडला एक लिंक प्रोव्हाइड करत आहे। तर इथून तुम्ही तो व्हिडिओ क्लिक करून व्हिडिओ पाहायचा, कसं रजिस्ट्रेशन करायचं, काय सगळी डिटेल्स क्लिअर कट त्याचे सांगितलेले आहे। रजिस्ट्रेशन करा आणि रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर इकडे आयडी आणि पासवर्ड पुट अप करा। त्यानंतर तुम्हाला इथे दिसलेला कॅप्चा एंटर करायचा आहे। हा कॅप्चा एंटर करून तुमचं जे डिस्ट्रिक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, ते डिस्ट्रिक्ट तुम्हाला इकडे निवडायचं आहे। तर मी माझं डिस्ट्रिक्ट म्हणजे बीड असं निवडत आहे आणि लॉगिन या बटनाला क्लिक करत आहे। आता इकडे लॉग इन केल्याच्या नंतर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इकडे रेव्हेन्यू नावाचं एक टॅब शोधायची किंवा रेव्हेन्यू नावाचं एक बटन शोधायचं। तुम्हाला जर हे सापडण्यात अडचण येत असेल तर कीबोर्ड वरती कंट्रोल एफ किंवा इकडे 3 डॉटला क्लिक करून तुम्ही फाइंड नावाचा ऑप्शन घेऊ शकता। इथे पहा फाइंड अँड एडिट, इथे फाइंडला क्लिक करा आणि इथे टाइप करा REVEN, हे इथे नाव आलेले रेव्हेन्यू डिपार्टमेंट, याला क्लिक करा। इकडे क्लिक केल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सब डिपार्टमेंट दिलेले आहेत। तर त्या सब डिपार्टमेंट मध्ये इथून आपण रेव्हेन्यू सर्व्हिसेस निवडायचं आहे। याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या सर्व्हिसेस दिलेल्या आहेत, वेगवेगळे सर्टिफिकेट दिले आहेत। तुम्हाला जर इतर कुठलेही सर्टिफिकेट हवे असतील किंवा ते कसे काढायचे याची प्रोसेस माहित करून घ्यायची असेल तर तुम्ही मला कमेंट्स करू शकता। तर इथे आपण एज, नॅशनॅलिटी आणि डोमिसाइल याला क्लिक करूयात आणि प्रोसीड या बटनाला क्लिक करूयात। आणि इथे क्लिक केल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रोसीड हे बटन क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला एक नवीन टॅब आपल्या समोर ओपन होणार आहे। आणि टॅब ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला इकडे दाखवलेलं आहे, मी ऑलरेडी एक ऍप्लिकेशन केलं होतं, त्याची स्टेटस इथं मला ते सध्या दाखवत आहे। तर आता मी इथे सर्व्हिस लिस्ट मध्ये जात आहे आणि यांच्या अवेलेबल ज्या सर्व्हिसेस आहेत त्याच्यामध्ये मला एज, नॅशनॅलिटी आणि डोमिसाइल हे सर्टिफिकेट काढायचं आहे। तर इथं याला मी क्लिक करतो। आता याच्या संदर्भात त्यांना काही त्यांची डिटेल्स आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे, ती डिटेल्स पाहूया। सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की प्रूफ ऑफ आयडेंटिटी मध्ये आपल्याला एक डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी एक 10 डॉक्युमेंट दिले, त्याच्यापैकी कुठलेही डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करू शकता। मी तुम्हाला रेकमेंड करेल तुम्ही आधार कार्ड इथे अपलोड करा, प्रत्येकाकडे अवेलेबल असतं। त्यानंतर आहे प्रूफ ऑफ ऍड्रेस, मी थोडं याला इकडे क्लिक करतो म्हणजे मोठी स्क्रीन होईल। आता प्रूफ ऑफ ऍड्रेस मध्ये तुम्ही जनरली सगळ्याकडे राशन कार्ड असतं, तुम्ही राशन कार्ड अपलोड करू शकता। अदरवाइज मतदान कार्ड असेल तुमच्याकडे, वोटर आयडी इथे अपलोड करा। इथे थर्ड नंबरला तुम्हाला राशन कार्ड अपलोड करून घ्या किंवा इलेक्ट्रिसिटी बिल असेल ते अपलोड करून घ्या। त्यानंतर एज प्रूफ मध्ये आपल्याला काय करायचंय, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड करायचं, जे आपल्याकडे अवेलेबल असतं इझी मध्ये, किंवा निर्गमोत्तर असेल ते पण अपलोड करू शकता किंवा बोनाफाईड पण अपलोड करू शकता। त्यानंतर इथे दिले रेसिडेन्स प्रूफ, रेसिडेन्स म्हणजे तुम्ही कुठे राहता त्याचा पुरावा। आता हे बघा, तलाट्याकडून, ग्रामसेवकडून किंवा बिल कलेक्टर यांच्याकडून, तर हे डॉक्युमेंट बंद झालेलं आहे, याच्याऐवजी दुसरे डिक्लेरेशन द्यावं लागतं। ते तुम्हाला मी सांगणार आहे कुठून तुम्हाला मिळवायचंय, ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार। तर व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका, व्हिडिओ थोडा मोठा नक्की होणार आहे, परंतु तुम्हाला सगळी जी माहिती ती याच व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यानंतर आहे मॅन्डेटरी डॉक्युमेंट ऑल मध्ये सेल्फ डिक्लेरेशन परत विचारलेलं आहे, तर हे सेल्फ डिक्लेरेशन परत तुम्हाला कसं द्यायचं ते पण सांगणार आहे। हे सर्टिफिकेट तुम्हाला कोण देतं, तहसीलदार। त्याच्यानंतर किती दिवसाचा टाइम लागतो, 15 दिवसाचा। तर ते कमी दिवसात कसं आणायचं ते पण तुम्हाला सांगितलेलं आहे। आणि इथं आपण कंटिन्यू या बटनाला क्लिक करूया। आता इथं जसं आपण क्लिक करतो, आपण नेक्स्ट पेजला मूव्ह ऑन झालो। इथून याला मी क्लिक करतो म्हणजे आपली स्क्रीन मोठी होईल। आता इथून तुम्ही 3 वेगवेगळ्या प्रकारचे कागदपत्र मिळू शकता। एकाला म्हणतात एज डोमिसाइल, जे तुम्हाला ऑलरेडी एज डोमिसाइल कसं काढायचं याचा व्हिडिओ ऑलरेडी मी
आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, किंवा इथं आयच्या बटनाच्या लिंकवर तुम्हाला मी प्रोव्हाइड करायचं, तिथून तुम्ही पाहू शकता. इथे आहे नॅशनॅलिटी, म्हणजे जे आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत तो, आणि एक असतं कंबाईन, एज, डोमेसाइल आणि नॅशनॅलिटी, हे कंबाईन. तर इथे कंबाईन पण आहे, सेपरेट काढायचं सेपरेट पण काढू शकता, नो प्रॉब्लेम. तर नॅशनॅलिटीला क्लिक केलंय. इथं आपल्याला कुमार, कुमारी, मिस्टर, मिसेस जे निवडायचे ते निवडू शकता तुम्ही, त्याच्या जेंडर वाईज, त्या व्यक्ती वाईज. त्यानंतर त्याच्या वडिलाचं इथं आपल्याला नाव टाकायचं. इथे मिस्टर घेऊया, त्याच्या वडिलाचं नाव जे असेल ते आपण इथं एंटर करूया. ठीक आहे. एवढं झाल्याच्या नंतर डेट ऑफ बर्थ ऑलरेडी आलेली मागे रजिस्ट्रेशनच्या टायमिंगची, मोबाईल नंबर पण आलेला आहे. आता इथे ईमेल आयडी आहे, तो तुम्हाला द्यायची गरज नाही. जिथे रेड ॲस्टरिस्क म्हणजे लाल प्रकारची चांदणी आहे, ती माहिती आपल्याला भरणं मॅन्डेटरी आहे. अदरवाईज आपण याला असं ब्लँक ठेवूयात. इथे विचारते तुम्ही काय करता, तुमचं शिक्षण वगैरे काय आहे, तुम्ही स्टुडंट आहात काय आहे, ते आपण निवडू शकतो. तर तुमचं जे असेल ते तुम्ही निवडू शकता. मी इथे स्टुडंट असल्यामुळे स्टुडंट निवडतोय. त्यानंतर आधार नंबर, तुम्हाला इथे आधार नंबर भरायचा आहे. तुमचा 12 अंकाचा आधार नंबर तुम्हाला इकडे एंटर करायचा. त्यानंतर आहे तुम्ही कधीपासून इकडे राहता ते वर्ष तुम्ही मॅन्युअली निवडू शकता. तर एक फॉर एक्झाम्पल मध्ये जनरल मध्ये मी एक वर्ष निवडत आहे. मी इकडे 2002 पासून राहतो, ते इकडे एंटर केलं आहे. माझ्या गावाचं नाव विचारलेलं आहे, माझ्या गावाचं नाव आहे माजलगाव, मी इकडे एंटर करतो. त्यानंतर आहे तालुका, तालुका माझा माजलगावचा आहे. त्यानंतर विलेज, म्हणजे मी कुठल्या गावात राहतो, तर मी माजलगाव मध्येच राहतो म्हणून मी माजलगाव इकडे निवडणार आहे. त्यानंतर असतो पिनकोड, पिनकोड आहे माझा 431131, मी तो इकडे एंटर करतोय. त्यानंतर बेनिफिशियरी डिटेल्स, इथं थोडं केअरफुली समजून घेऊया. आता आतापर्यंत वरची जी माहिती भरली की आपण स्वतःची भरू शकतो. कधी, जेव्हा तुम्ही 18+ असताल तेव्हा. जर 18+ नसाल तर हे वडिलांच्या नावाने तुम्ही इथे माहिती एंटर करू शकता. त्यानंतर इथे आहे बेनिफिशियरी डिटेल्स. बेनिफिशियरी म्हणजे कोण, जो लाभार्थी, ज्याला हे सर्टिफिकेट हवा आहे तो व्यक्ती. तर इथं जर मी स्वतःच अर्जदार असेल तरी मी इथे माझी स्वतःची इन्फॉर्मेशन भरू शकतो, किंवा माझ्या वडिलांच्या नावाने अर्ज केला असेल तरी सुद्धा मी माझी इथे इन्फॉर्मेशन भरू शकतो. जो लाभार्थी असेल त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे पुटअप करायची आहे. तर इकडचा आधार नंबर कॉपी करून इकडे मी एंटर करतो. होत नाहीये, ओके, टाईप करून घेऊया. इकडे पहा 42452256894556. त्यानंतर इकडे ऍड्रेस विचारले. तर ऍड्रेस तुम्ही इथं कधीपासून राहतात, एक जनरली मी 2002 टाकूया किंवा 2006 टाकतो. त्यानंतर इथे विचारले किती वर्ष होतात, तर इथं जवळपास एक 18 होतात, 18 आणि 6 24. त्यानंतर रिलेशन, अर्जदार आणि तुम्ही याच्यामध्ये काय रिलेशन आहे, तर मी इथं सेल्फ करतो, म्हणजे इथला कॉलम आपोआप उडून गेला, इथला जो कॉलम आहे आपोआप उडून गेला. जर इकडे अर्जदारशी नातं काय, जर मुलगा असेल तर मुलगा निवडा, तुम्हाला इथं नाव टाईप करायला ते एक कॉलम देतात, पण मी इथं स्वतःच असल्यामुळे मी सेल्फ करतोय. त्यानंतर विचारलाय मोबाईल नंबर, इकडे एक मोबाईल नंबर टाकतोय. हा माझा मोबाईल नंबर नाही, हा एक काल्पनिक मोबाईल नंबर आहे. इथे विचारले बर्थ ऍड्रेस ऍज अबो, म्हणजे तुमचं जे जन्म ठिकाण आहे तो पत्ता, हा पत्ता एकच आहे. एक असेल तर येस करा, नसेल तर नो करा. माझा एकच आहे, मी येस करतोय. तुमचा येस नो तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार करू शकता. नो करून तुम्ही माहिती पण भरू शकता, तिकडचं असेल तिकडे टाकू शकता. मी इथं सध्या येस करतोय. त्यानंतर विचारले तुमचं शिक्षण काय, तर माझं शिक्षण आहे 10वी, तर मी 10वी टाकतो. त्यानंतर इथे विचारले बोर्ड कुठला, माझा बोर्ड आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड, मी तो निवडतोय. त्यानंतर ऍडमिशन कधी घेतलं, तर मी इथं टाकतोय 2022, सॉरी 2048 झालं, 2022 ते 2023 ही एक अंदाजे डेट आहे. त्यानंतर विचारले इन्स्टिट्यूट डिटेल्स. आता इथे एक इन्स्टिट्यूटचं डिटेल्स तुम्ही टाकू शकता. मी इथे XYZ टाकला आहे, तुमचं जे असेल तुम्ही तिथं पुटअप करायचं आहे. आणि ही डिटेल्स झाल्याच्या नंतर आता इकडे पहा, इथे विचारले तुम्ही दुसऱ्या डिस्ट्रिक्ट मधून इकडे मायग्रेट होऊन आलात का, येस असेल येस निवडा, त्याची डिटेल्स फिल करा, नसेल तर नो करू शकता. त्यानंतर विचारले तुम्हाला याचा लाभ कुठल्या अदर डिस्ट्रिक्ट साठी घ्यायचा आहे का सेम डिस्ट्रिक्ट साठी घ्यायचा, मला याच डिस्ट्रिक्ट साठी घ्यायचं, मी इथे नो करतोय. त्यानंतर विचारले रिझन. आता रिझन मध्ये पहा, तुम्हाला शिक्षणासाठी लागत असेल शिक्षण टाका, तुम्हाला जर दुसऱ्या एखाद्या गव्हर्नमेंटच्या स्कीम साठी लागत असेल गव्हर्नमेंट स्कीम टाईप करू शकता. मला सध्या इथं एज्युकेशन साठी लागतं, मी एज्युकेशन टाकतो आणि तिथं आय एक्सेप्ट या बटनाला क्लिक करून सेव्ह या बटनाला क्लिक करतो. अशा पद्धतीने आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म ऑनलाईन भरायचं. मग याच्यानंतर आपली पुढची स्टेप आहे, सॉरी इथे त्यांना सांगितलं आहे की या स्टेप मधली जी माहिती आहे केअरफुली पाहून घ्या, इथून पुढे त्याच्यामध्ये काही करेक्शन होणार नाही. तर तुम्ही माहिती क्लिअर पाहून घ्या, मी पाहिलेली आहे म्हणून मला परत पाहायची गरज नाही. सेव्ह या बटनाला क्लिक करतो. आता याच्यानंतर आहे डॉक्युमेंट्स अपलोड. हा ऍप्लिकेशन आयडी दिलेला आहे, हा सांभाळून ठेवायचा आहे तुम्हाला. हा मेसेज पण आलेला असेल तुमच्या मोबाईलला आणि इथून तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन पण ठेवू शकता किंवा कॉपी करून ठेवू शकता. ओके बटनाला दाबा. त्यानंतर अपलोड डॉक्युमेंट्स मध्ये तुम्हाला तुमचा फोटोची काय व्हॅलिड साईज दिलेली आहे, साईज बघून घ्या. 160 KB ते 200 पिक्सल हे जनरल त्यांचं मेजरमेंट आहे, दिलेलं आहे. इथे तुम्हाला एक डॉक्युमेंट मी मग जे डिस्क्राइब केलं कुठले डॉक्युमेंट अपलोड करायचे, ते डॉक्युमेंट्स इथं त्यांना सेक्शन दिलं आहे.
आणि तुम्हाला मी मग सांगितलं होतं की डिक्लेरेशन तुम्हाला कुठून घ्यायचं, तर डिक्लेरेशनची एक लिंक दिली, याला क्लिक केलं आपण तर अशा पद्धतीने एक पीडीएफ ओपन होईल. तुम्ही ही पीडीएफ इथे मराठी आणि इंग्लिश मध्ये दोन्हीमध्ये फॉर्मॅट आहे, तुम्ही मराठी डाउनलोड करून याच्यामध्ये फोटो चिटका आणि ही बेसिक डिटेल भरा. मी म्हणजे कोण, तुम्ही, तुमच्या वडिलांचं नाव, वय, आधार, व्यवसाय, काय करता, शिक्षण टाका, राहणार कुठलं गाव, ठिकाण, दिनांक म्हणजे आजचा, तुमची सही, ही बेसिक डिटेल फिल करा, याचा फोटो काढा आणि तो आपल्याला इथे अपलोड करा. तुमच्याकडे पीसी असेल तर स्कॅन पण करू शकता तुम्ही. इथे मी फोटो अपलोड करतोय, माझा ठेवलेला फोटो मी उघडलेला आहे, ते फोटो आला माझा. त्यानंतर विचारले आधार, इथं एक डॉक्युमेंट घ्यायचे प्रूफ ऑफ आयडेंटिटी, आपण इथं आधार कार्ड घेऊयात. इथे निवडल्यावर अपलोड मध्ये अपलोड करू शकता, तुमचं डिजिलॉकरला सेव्ह असेल तर फेच पण करू शकता. माझं सेव्ह आहे म्हणून मी अपलोड करतो आणि इथे क्लिक करून आधार कार्डला निवडलेलं आहे. त्यानंतर आहे इथं राशन कार्ड घेतो मी किंवा वोटर आयडी, पण इथे वोटर आयडी घेऊया, अपलोड फाईल आणि वोटर आयडी ला निवडूया. इथे पहा वोटर आयडी, त्यानंतर आहे राशन कार्ड, इकडे पण घेतलेलं आहे आपण त्याला. आणि यानंतर इथे आपल्याकडे टीसी असेल, बोनाफाईड असेल किंवा याच्यापैकी या 5 पैकी जे डॉक्युमेंट अवेलेबल असेल त्याला क्लिक करून आपण अपलोड या बटनाला क्लिक करायचं विद्यार्थी मित्रांनो. ते झाल्याच्या नंतर इथे तुम्हाला मी सांगितलं होतं की इथे तुम्हाला हे तिन्हीचं जे हे आहे रेसिडेन्स प्रमाणपत्र हे बंद झालेलं आहे, तर आपण त्याच्या ठिकाणी इथे रेसिडेन्स प्रूफ बाय बिल कलेक्टरला निवडूयात, अपलोड फाईल करूयात. हे तुम्हाला द्यायची गरज नाही, जे डिक्लेरेशन तुम्ही डाउनलोड केलंय त्यालाच तुम्हाला इथे परत सेव्ह करायचं आहे किंवा अपलोड करायचं आहे. इथं मी सेल्फ घेतलेला आहे, अपलोड करतोय. इथे सेल्फ डिक्लेरेशन विचारलंय, तर हे डिक्लेरेशन डाउनलोड करून तुम्हाला इथे अपलोड करायचं, इकडे क्लिक करून तुम्ही अपलोड करून घ्या. ऑर्डर मध्ये डॉक्युमेंट विचारले, ऑर्डर मध्ये कुठलीही डॉक्युमेंट द्यायची गरज नाहीये, पण यांना दिलेलं आहे तर आपण एक जनरल मध्ये तुम्ही तुमचं आधार कार्ड तिथे अपलोड करा किंवा तुमचं डिक्लेरेशन अपलोड करा तरी चालतंय आणि सेव्ह अपलोड डॉक्युमेंट या बटनाला क्लिक करायचे. काय फोटोग्राफ 160 पिक्सल पाहिजे. अच्छा, फोटोग्राफची जी साईज आहे 160 पिक्सल पाहिजे, त्याची साईज किती दिलेली इथे पहा, 5 ते 20 KB. तर जनरल मध्ये आपल्याला काय करायचंय, हा जो फोटो आहे याला फोटोशॉप सोबत ओपन करा. इकडे फोटोशॉप सोबत ओपन केलेला आहे मी याला. याची साईज आपल्याला त्यांना दिलेली 5 KB ते 20 KB. इकडे फोटोशॉप मध्ये आल्याच्या नंतर इथे एक ऑप्शन आहे क्रॉप, त्याच्यामध्ये आपण पिक्सल निवडूया. इथे एक लिंक ऑप्शन आहे, याला काढून टाकूया. इथे 160 ते 200 KB एंटर करा आणि ओके करा. त्यानंतर इथं एक फोटोची साईज जनरेट झालेली आहे आणि याला आपण सेव्ह करून घेऊया. सेव्ह केल्याच्या नंतर क्लोज करूयात. इकडे याला मी एक कॉपी करून इकडे पेस्ट करतो आणि इकडे एक दुसरं नाव देतो पिक्चर. त्यानंतर परत मी अपलोड करायच्या ठिकाणी येतो आणि याला पिक्चरला क्लिक करून अपलोड करू आणि अपलोड डॉक्युमेंट या बटनाला क्लिक करूया. एवढं झाल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मूव्ह ऑन करणार आहात पेमेंटसाठी. तर पेमेंट कसं करायचंय, पेमेंटसाठी तुमच्याकडे गुगल पे, फोन पे, एटीएम, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग हे सगळे मोड जे आहेत याच्यामध्ये अलाउड आहेत, त्याच्या माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकता. आणि याच्यामध्ये जे आपल्याला डॉक्युमेंट मिळणार आहे तर आपल्या लॉग इन मध्ये म्हणजे इकडच्या सेक्शन मध्ये अवेलेबल होणार आहे. तर आपण हे लॉग इन आयडी आणि पासवर्ड जो जनरेट केला आपण बनवला आहे तो व्यवस्थित केअरफुली आपल्याला सांभाळून ठेवायचा आहे, म्हणजे त्याच्यातून आपण ते परत डाउनलोड करू शकतो. आता इथं आपले डॉक्युमेंट डाउनलोड झालेले आहेत असं त्यांना सांगितलं आहे आणि तुम्ही पैसे भरू शकता, पेमेंट करा असं सांगितलं आहे. ओके बटनाला दाबूया. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला किती पैसे भरायचे आहेत ते त्यांना सांगितले, 33 रुपये 60 पैसे. त्यानंतर डेट आणि हा नंबर जो तुम्हाला टेक्स्ट आलेला तो दिलेला आहे. कन्फर्म या बटनाला क्लिक करा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर क्रेडिट, डेबिट कार्ड, IMPS, नेट बँकिंग, वॉलेट सगळे मोड तुम्ही वापरू शकता पेमेंट करण्यासाठी. मी प्रेफर करेल तुम्हाला क्रेडिट डेबिट कार्ड घ्या किंवा इथे एक ऑप्शन असेल तुम्हाला क्रेडिट डेबिट मध्ये सुरुवातीला प्रोसीड फॉर पेमेंट करूया. इकडे एक ऑप्शन असेल QR म्हणून, QR ला क्लिक करा आणि तुम्ही फोन पे, गुगल पे ना पेमेंट करू शकता. इकडे QR ला क्लिक केलाय, इकडून सिलेक्ट भीम UPI QR निवडलाय आणि पेमेंट या बटनाला क्लिक केलाय. आता इथे पेमेंट करायचे, मी माझ्या फोनवरून याला स्कॅन केलं की पेमेंट होऊन जातं. तर अशा पद्धतीने आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे. तुम्हाला मी व्हिडिओच्या एंड मध्ये तुम्हाला एक टिप्स आणि एक ट्रिक सांगणार होतो की जे आपलं सर्टिफिकेट लवकर यावं. त्यासाठी आपल्याला काय करायचंय, प्रॉपर रेझोल्युशन मध्ये डॉक्युमेंट स्कॅन करायचे. त्याची जी साईज आहे, साईज दिलेली 70 ते 700 KB दिलेली आहे, त्याने 75 ते 700 त्याच्यामध्ये डॉक्युमेंट ठेवायचे आहेत. प्रॉपर डॉक्युमेंट व्यवस्थित दिसतील अशा पद्धतीने स्कॅन करायचे आहेत आणि मग तुमचा फॉर्म सबमिट करायचा, तर मग तुमचं येणारं डॉक्युमेंट लवकर येईल. तर अशा पद्धतीने आपण ह्या ऍप्लिकेशनला हे करू शकतो, भरू शकतो. इथून मी कट करतो, तुम्ही पेमेंट करून घ्या.
त्यानंतर इथून मी याला क्लोज करतोय आणि मी ऍप्लिकेशन केलेलं पाहण्यासाठी त्या प्रिव्हियस स्क्रीन मध्ये आले आणि होम बटनाला क्लिक केलं. तर मी आता जे ऍप्लिकेशन केलेलं आहे ते इथं मला शो करेल. इथं पहा हे ऍप्लिकेशन दिलेलं आहे. त्यांना इथं करंट स्टेटस नॉट कम्प्लिटेड दाखवते कारण मी पेमेंट केलेलं नाहीये. पेमेंट केल्याच्या नंतर तुम्हाला इथं करंट स्टेटस पेंडिंग दाखवल आणि पेमेंट डेट आजची इथे दाखवल आणि अशा पद्धतीने तुमचं ऍप्लिकेशन होऊन जाईल. तुम्हाला सर्टिफिकेट आल्याच्या नंतर इथे डाउनलोड सर्टिफिकेट नावाचं एक ऑप्शन आहे, इथे क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर अशा पद्धतीने फॉर्म भरा. तुम्हाला आणखी नवीन कुठलं डॉक्युमेंट काढायचं असेल किंवा नवीन कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ हवा असेल तर मला नक्कीच कमेंट करा आणि आपल्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका अशाच